नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या लाडक्या, हक्काच्या आणि सर्वात विश्वासू यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे आणि लक्ष्मी भक्तांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण सर्वच जण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच धडपड करत असतो, ती म्हणजे आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी. आपल्या तिजोरीत कधीही पैशांची कमतरता भासू नये. पण वास्तुशास्त्र आणि सनातन धर्मात सांगितले आहे की तुमच्या घरात पैसा आणि सौभाग्य येण्याचा मार्ग हा तुमच्या घरचा मुख्य दरवाजा असतो. मुख्य दरवाजा हा केवळ घरात येण्या जाण्याचा रस्ता नाही, तर तो सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. जर तुमच्या घरात मुख्य दरवाजावर काही विशिष्ट शुभखुणा असतील तर समजा साक्षात धनलक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही अत्यंत पवित्र आणि चमत्कारी खुणांबद्दल सांगणार आहे. जर यातील एक जरी खूण तुमच्या दरवाजावर असेल, तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि पैशांची चणचण मुळापासून नष्ट होईल. मित्रांनो, जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल आणि तुमचा लक्ष्मी मातेच्या अस्तित्वावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये "होय लक्ष्मी माता, माझा तुझ्यावर विश्वास आहे" अशी कमेंट करा. वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजाला सिंहद्वार म्हणले गेले आहे. जर शरीरासाठी मुख्य तोंड महत्त्वाचे आहे, जिथून आपण अन्न ग्रहण करतो, तसेच घराचे तोंड म्हणजे मुख्य दरवाजा हे महत्त्वाचे आहे. जर हे तोंड शुद्ध, पवित्र आणि शुभचिन्हांनी सुशोभित केले असेल तर घरामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास येतो. पौराणिक कथेनुसार माता लक्ष्मी जेव्हा पृथ्वीवर भ्रमण करते तेव्हा ती केवळ अशाच घरांमध्ये प्रवेश करते ज्या घरांचा मुख्य दरवाजा स्वच्छ, प्रकाशमय आणि मांगल्याने भरलेला असतो. जर तुमच्या दरवाजावर नकारात्मकता असेल, अंधार असेल किंवा तिथे कचरा असेल तर माता लक्ष्मी दारातूनच मागे फिरते आणि तिथे अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्याचा वास होतो. म्हणूनच मुख्य दरवाजावर विशिष्ट शुभखुणा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा उपाय आणि या खुणा किती महत्त्वाच्या आहेत हे समजून घेण्यासाठी पूर्वकाळातील एक अत्यंत सुंदर आणि सत्य कथा आपण ऐकूयात. एक लहानसे गाव होते. तिथे रामू नावाचा एक गरीब लाकूडतोड्या राहायचा. रामूची एक छोटीशी झोपडी होती. घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. दिवसभर जंगलात लाकडी तोडून जे काही पैसे मिळायचे त्यात कसाबसा त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. पण रामूची पत्नी राधा अत्यंत धार्मिक आणि गुणी होती. ती रोज सकाळी उठून आपली ती छोटीशी झोपडी आणि मुख्य दरवाजा शेणाने सारवून स्वच्छ करायची. एक दिवस गावात एक वृद्ध संन्यासी महाराज आले. ते फिरत फिरत रामूच्या झोपडीपाशी आले. त्यांनी पाहिले की झोपडी जरी गरीब असली तरी मुख्य दरवाजा अत्यंत स्वच्छ होता आणि दारावर राधाने तांदळाच्या पिठाने काढलेले एक सुंदर शुभ खूण काढली होती. संन्यासी महाराज प्रसन्न झाले आणि त्यांनी राधाला बोलून सांगितले, "बाळा, तुझी भक्ती आणि दारावरील हे पवित्र खूण पाहून माता लक्ष्मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. येत्या काही दिवसातच तुझ्या दारातून साक्षात लक्ष्मी घरात प्रवेश करणार आहे. ही खूण कधीही पुसू देऊ नको." आणि त्या रात्रीतच नशीब बदलले. राधाने संन्यासी महाराजांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवला. तिने त्या खुणीची दररोज पूजा करणे चालू केले. त्याच्याबरोबर तिसऱ्या दिवशी रामू जंगलात लाकडे तोडत असताना एका जुन्या वटवृक्षाच्या ढोलीत त्याला एका सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक हांडा सापडला. तो हांडा घेऊन रामू घरी आला. त्यांची सगळी गरिबी, दुःख एका रात्रीत नष्ट झाले. त्यांनी गावात एक मोठे घर बांधले. पण नव्या घराच्या मुख्य दरवाजावरही राधाने तीच शुभ खूण सर्वात आधी कोरली. मित्रांनो, हा चमत्कार दारावरील त्या पवित्र खुणेमुळे आणि स्वच्छतेमुळे घडला होता. भक्तांनो, ईश्वराची कृपा कधी कोणावर येईल हे सांगता येत नाही. जर तुमचा देवाच्या या अद्भुत चमत्कारांवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये "माझ्या घरात लक्ष्मी येणार" हे असे लिहून आपल्या मनात एक दृढ विश्वास निर्माण कर. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया की तुमच्या मुख्य दरवाजावर नक्की कोणती खूण असायला हवी, ज्यामुळे समजेल की लक्ष्मी माता तुमच्या घरात वास करत आहे. वास्तुशास्त्रानुसार खालील 4 खुणा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. स्वस्तिक हे हिंदू धर्मात पवित्र आणि शुभचिन्ह मानले जाते. स्वस्तिक म्हणजे कल्याण. जर तुमच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळद आणि कुंकवाने बनवलेले स्वस्तिक असेल तर ते घरात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला तिथेच थांबवते. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजावर स्वस्तिक असणे म्हणजेच माता लक्ष्मीला घरामध्ये येण्याचे जाहीर आमंत्रण देणे होय. जर तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर किंवा दाराच्या आतल्या बाजूला माता लक्ष्मीची पावले घरात येताना दिशेने उमटलेली असतील तर ही सर्वात मोठी खूण आहे. बरीच लोक दाराबाहेर पावले काढतात, पण लक्षात ठेवा, पावले नेहमी घराच्या आत येतानाच्या दिशेने असावीत. याचा अर्थ असा होतो की साक्षात लक्ष्मीने तुमच्या घरात गृहप्रवेश केला आहे. जर तुमच्या मुख्य दरवाजावर तांबे, पितळ किंवा पंचधातूचे ओम, स्वस्तिक किंवा त्रिशूळ एकत्र असलेले चिन्ह असेल तर तो त्रिदेव आणि त्रिशक्तीचा आशीर्वाद मानला जातो. हे चिन्ह ज्या दारावर असते तिथे कधीही भूतबाधा, नकारात्मक ऊर्जा किंवा नजरदोष प्रवेश करू शकत नाही. तिथे अखंड पैशांची बरकत राहते.
मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला शुभ लाभ लिहिलेले असणे किंवा कलशाचे चित्र असणे हे रिद्धिसिद्धी आणि कुबेर देवाचा वास दर्शवते. ही खूण असेल तर समजून जा की तुमच्या घरात पैसा येण्याचे मार्ग कधीही बंद होत नाहीत. भक्तांनो, चांगल्या गोष्टी शेअर केल्याने आपल्याला पुण्य मिळते. जर तुमचा या सनातन धर्मावर आणि विचारांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सॲपवर मित्रांना नक्की शेअर करा. केवळ खूण असून चालत नाही, तर त्या खुणेची ताकद वाढवण्यासाठी मुख्य दरवाजापाशी काही नियम पाळावे लागतात. पहिली म्हणजे उंबरठ्याची पूजा करणे. घरचा उंबरठा हा अतिशय पवित्र मानला जातो. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ धुवून झाल्यावर त्यावर हळद कुंकू व्हावे. दुसरं म्हणजे तोरण लावणे. मुख्य दारावर नेहमी आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे आणि झेंडूंचे फुलांचे तोरण असावे. हे तोरण नकारात्मक ऊर्जेला शोषून घेते. तिसरा म्हणजे सांज वेळेचा दिवा. रोज सकाळी 6 ते 7च्या दरम्यान मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला एका तेलाचा किंवा तुपाचा दिवा नक्की लावावा. चौथी गोष्ट म्हणजे कचरा किंवा चपला टाळणे. मुख्य दाराच्या समोर कधीही चपलांचा ढीग किंवा कचऱ्यांची कुंडी ठेवू नका. जिथे चपलांचा अस्ताव्यस्त ढीग असतो तिथे लक्ष्मी कधीही पाऊल ठेवत नाही. पाचवं म्हणजे दाराचा आवाज. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना किरकिर असा आवाज येऊ नये याची पूर्ण दक्षता घ्यावी. जेव्हा तुमच्या मुख्य दरवाजावर खुणांमुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा मुक्काम ठोकते तेव्हा तुमच्या घरात काही बदल जाणवू लागतात. जसं की अन्नपूर्णा प्रसन्न होणे. घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. अचानक पाहुणे आले तरी अन्न कमी पडत नाही. दुसरी म्हणजे पैशांची बचत होते. पैसा कुठून तरी येतोच आणि तो विनाकारण आजारपणावर किंवा कोर्ट कचेरीवर खर्च होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे घरात आनंदाचे वातावरण नक्की राहते आणि मन प्रसन्न राहते. चौथी गोष्ट म्हणजे स्वप्नात शुभ चिन्ह दिसणे. स्वप्नात पांढरी गाय, कमलाचे फूल किंवा पाण्याचा कलश दिसणे हा लक्ष्मी कृपेचा मोठा संकेत आहे. शेवटी माता लक्ष्मीचा एक नियम नेहमी लक्षात ठेवा. लक्ष्मी ही चंचल आहे. ती एका जागी जास्त वेळ टिकत नाही, पण ती अशाच काही कायमच्या ठिकाणी घरी स्थिर राहते. ज्या घरातील माणसे कष्टाळू, प्रामाणिक आणि स्त्रियांचा आदर करणारे असतात. आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा, त्यावर ही पवित्र चिन्हे लावा आणि मनातल्या मनात सकारात्मकता ठेवून कर्म करा. साक्षात धनलक्ष्मी तुमच्या घरात अखंड वास करेल. चला तर मग मित्रांनो, आजच आपण आपल्या घराचा मुख्य दरवाजा शुभचिन्हांनी सजवूया. जर तुमच्या माता लक्ष्मीच्या आशीर्वादावर पूर्ण विश्वास असेल तर शेवटची कमेंट अत्यंत भावनाने आत्ताच लिहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा.